ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी। मी किसन महाराज चौधरी यूट्यूब चॅनल ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या संदर्भात काही दिवस आपण प्रवचन ऐकत आहोत। ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय आत्मसंयम योग या विषयाचं काही चिंतन आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलं। पुढचा भाग मी आपणास या ठिकाणी सांगत आहे। माऊलींनी या ठिकाणी ज्ञानी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत हे अगदी सोप्या भाषेत सोपी उदाहरणं देऊन अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे। ज्ञानी माणसाची लक्षणंही सांगितली आणि योगाची लक्षणं सांगितली, अनेक प्रकारची उदाहरणं दिली। आणि हे ऐकल्यानंतर अर्जुनाला असं वाटू लागलं की कृष्णा, मला असं होता येईल का, या स्थितीपर्यंत मला जाता येईल का? खरं सांगू का, भगवंताचं आणि अर्जुनाचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं नातं आहे। एके ठिकाणी माऊली असं म्हणतात की ते देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला की शिखी उपयोगा गेला पांडवांचे। देवकीच्या पोटी जन्माला आला, पालनपोषण यशोदेने केलं आणि उपयोगी मात्र पांडवांच्या घरी पडला। द्वारकेचा राणा पांडवा घरी असं आपण म्हणतो, किंवा तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नामघोष बरवा करीती माझा। पांडवांचं आणि भगवंताचं एवढं अनन्यसाधारण प्रेम आहे। अर्जुनाने इच्छा व्यक्त करावी आणि भगवंताने नाही म्हणावं असं कधीच होत नाही। आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की अर्जुना, तुला एवढी घाई झाली का? अर्जुन भगवंताशी एवढा एकरूप झालेला होता की भगवंताला कधी कधी शंका यायला लागली, जर हा माझ्याशी एकरूप झाला तर मी भक्त म्हणून कोणाकडे पाहणार? दोघांमधला अद्वैत भाव हा महत्त्वाचा आहे। आणि म्हणून आपली मर्यादा न ओलांडता भक्त आणि भगवंत हे नातं न विसरता भगवंताने अर्जुनाला सांगायला सुरुवात केली। संन्यासाची लक्षणं सांगितली, ज्ञानाची लक्षणं सांगितली। आणि मग अर्जुनाच्या विचारानुसार तो असं म्हणतो आहे, अर्जुन म्हणतो आहे की मी ब्रह्म अवस्थेला जाऊन किंवा मलाही अशा प्रकारचं ब्रह्मतत्व मिळवायचं आहे, मला ब्रह्म व्हायचं आहे, हे मला कसं करता येईल? अर्जुनाची विनंती भगवंतांनी ऐकली। वेदांनी केलेली घोषणा आपण ऐकतो, अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे ब्रह्म आहे। अर्जुनाच्या मनातही असा विचार आला की मला ब्रह्म व्हायचं आहे, मग काय करावं लागेल? अर्जुनाची विनंती ऐकल्यानंतर भगवंत एवढे खुश झालेत आणि म्हणतात, अर्जुनाने जरा थांब, तुला मी सगळं काही सांगणार आहे आणि तुला जर या स्थितीपर्यंत यायचं असेल ना तर काही गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत। मंडळी, आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत। मानवी देह मिळणं हे दुर्लभ आहे, मुमुक्षी अवस्था येणं हे दुर्लभ आहे, आणि भगवंताची प्राप्ती होणं हे दुर्लभ आहे। मानवी देहामध्ये राहून आपल्याला 3 गोष्टी मिळवता आल्या पाहिजेत। पहिली गोष्ट तर आपल्याला मिळाली, अगदी काकतालीय न्यायाप्रमाणे नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे। कदाचित मी मागेही सांगितलं असेल, एक आंधळा ग्रस्त आहे, रस्त्याने चालला आहे, विठ्ठल 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 अशा प्रकारचं भजन करत चालला आहे। एक कावळा येतो आणि त्याच्या टाळीमध्ये सापडतो। त्याला असं वाटतं मी आंधळा असूनसुद्धा कावळ्याला पकडलं। तो राजाकडे जातो आणि राजाला सांगतो, महाराज मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे पण कावळ्याला पकडलं। राजाच्या लक्षात येतं। राजा असं म्हणतो
बाबा रे, आंधळा असूनसुद्धा कावळ्याला पकडलंस, फार चांगली गोष्ट केलीस. आता हा कावळा सोडून दे आणि दुसरा पकडून आणून दाखव बरं. परत पकडता येणार आहे का? एकदा आणि एकदाच. नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे, मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे आणि तो आपल्याला काकतालीय न्यायाप्रमाणे मिळालेला आहे. दुसरी जी दुर्लभ गोष्ट आहे ते म्हणजे मानवी जीवनामध्ये मुमुक्षत्व प्राप्त होणं. मुमुक्षत्व प्राप्त होणं म्हणजे काय? तर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, कारण ज्ञान हे जीवनामध्ये सर्वस्व आहे आणि हे ज्ञान गुरुकृपेशिवाय होत नाही. जेव्हा जीवनामध्ये गुरुची कृपा होते, गुरु या शब्दाचा अर्थच असा आहे. गुरु म्हणजे काय? गिर येते इति गुरु हो, गृणाते इति गुरु हो आणि गिर येते इति गुरु हो. जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो त्याला आपण गुरु असं म्हणतो. जो नेमकी तीच जागा दाखवतो त्याला आपण गुरु असं म्हणतो. जो अचूक मार्गदर्शन करतो त्याला आपण गुरु असं म्हणतो. मानवी जीवनामध्ये गुरुप्राप्ती होणं हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे जीवनामध्ये सत्संग मिळाला पाहिजे. सत्संग मिळणंसुद्धा खूप अवघड आहे. मानवी जीवन जगत असताना अनेक प्रकारचे लोक आपल्या समवेत येतात. काही आस्तिक लोक असतात, काही नास्तिक लोक असतात, काही चांगले लोक असतात, काही वाईटही लोक असतात. परंतु यामधून चांगल्याचा स्वीकार करणं आणि वाईटांपासून बाजूला राहणं यालाच आपण सत्संग असं म्हणतो. सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल करता येतो. माती संगे पुष्पास वास लागे असं आपण म्हणतो. म्हणजे पुष्प आणि माती या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा पुष्पाचा गंधसुद्धा त्या मातीला लागलेला असतो. किंवा आणखीन एक उदाहरण आपण पाहतो की द्राक्षाचा वेल लिंबावर गेला, कडू का झाला? संगतीमुळे. जीवनात संगत फार महत्त्वाची असते आणि तर सत्संग तर खूप गरजेचा आहे. पाण्याचा एखादा थेंब जेव्हा हिरव्या हिरव्या गवतावर पडतो त्यावेळेला सूर्यकिरणांच्या माध्यमातून तो मोत्याप्रमाणे चमकताना दिसतो. त्याला गवताचं सानिध्य लाभतं. एखादा पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं रूपांतर मोत्यामध्ये होतं. शिंपल्याचा सत्संग त्याला लाभतो. एखादा पाण्याचा थेंब जर एखाद्या विषारी नागाच्या तोंडात पडला तर त्याचं रूपांतर विषामध्ये होतं. आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत आणि या दुर्लभ गोष्टी आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेल्या आहेत. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला आज जो मार्ग सांगणार आहेत तो मार्ग आहे पंथराज. या पंथराज मार्ग म्हणजे नेमका काय आहे हे 6व्या अध्यायामध्ये फार उदाहरणं देऊन आणि फार बारकाईने भगवंताने वर्णन करून सांगितलेलं आहे. अर्जुना, हा जो पंथराज आहे ना, हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग भगवान शंकरांनी स्वीकारलेला आहे. या मार्गानेच भगवान शंकर गेले आणि जे लोक या मार्गाने जातात ते शेवटी आपलं ध्येय आहे ते साध्य करतात आणि इप्सित ध्येय साध्य झाल्यानंतर ते आपलं जीवन पूर्णपणे जगू शकतात. परंतु अर्जुना, या मार्गाने जर जायचं असेल ना तर इतका सोपा मार्ग नाही बरं. मग या मार्गाने जात असताना सुरुवातीला आपल्याला स्थान बैठक ही कशी असावी लागते याचं वर्णन माऊलींनी केलं आहे. या ठिकाणी ते म्हणतात की चालता पाऊल जेथ पडे तेच अपवर्गाची खाणी उघडे, आव्हांटलिया तरी जोडे स्वर्गसुख. या मार्गाने जे जातात ना त्यांना स्वर्गसुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या सुखाचा जर अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवंतांनी आणखी भगवान श्रीकृष्णांनी अनेक साधनं सांगितलेली आहेत. त्यात पहिलं जो मार्ग सांगितला, पहिलं साधन सांगितलं म्हणजे आपली बैठकीची जागा ही चांगली असली पाहिजे. जागा ही कशी असावी? तर अशा जागेमध्ये आपण बसावं की त्या ठिकाणी आपलं चित्त एकाग्र झालं पाहिजे. अनेक प्रकारच्या कामना आपल्या मनामध्ये येतील, अनेक प्रकारच्या विषयांचा प्रभाव आपल्या मनावर पडेल. अशा प्रकारची जागा त्या ठिकाणी असता कामा नये. शांत अशा प्रकारचं ठिकाण असलं पाहिजे. आजूबाजूला निर्झर वाहत असला पाहिजे. पशुपक्ष्यांचा किलबिलाट त्या ठिकाणी नको. सारस पक्षी 4-2 त्या ठिकाणी असले तरी चालतील. मोरांचा त्या ठिकाणी आवाज नको. आणि अत्यंत रम्य वाऱ्याचा सुद्धा आवाज त्या ठिकाणी कमीत कमी यावा. आणि अशा शांत वातावरणामध्ये ज्या वेळेला आपण बैठक प्राप्त करतो त्यावेळेला आपल्या चित्ताची एकाग्रता होते. मन, बुद्धी आणि चित्त या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतील अशी जागा आपल्याला मिळणं हे महत्त्वाचं आहे. खरं तर जागेचं महत्त्वसुद्धा खूप आहे. तुम्ही कोणत्या जागेमध्ये राहता,
कोणाच्या सानिध्यामध्ये राहता तशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये बदलत असतात, आपल्या मनामध्ये येत असतात. म्हणून जागासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आपण एक कोणती वस्तू परिधान केलेली आहे, ती वस्तू आपल्याला कोणी दिलेली आहे, त्या देणाऱ्याच्या मनाच्या वृत्तीचा प्रभावसुद्धा आपल्यावर परिणाम करत असतो. आणि म्हणून जागा ही चांगली पाहिजे. बैठक घेत असताना की एक उंच अशा प्रकारचं, फारही उंच नको आणि फारही जमिनीला लगत अशा प्रकारचं नको. गवताच्या काड्यांचं एक अंथरूण केल्यासारखं असावं, परंतु हे अंथरूण खालीवर असता कामा नये. ते सपाट असलं पाहिजे आणि जमिनीपासून काही भाग हा उंच असला पाहिजे. त्याच्यावर धूत वस्त्राची घडी घातलेली असली पाहिजे आणि त्याच्यावर आपण विराजमान व्हावं. आपण ज्या वेळेला पद्मासनामध्ये बसू किंवा सहज आसनामध्ये बसू त्यावेळेला ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा असावी. चित्त एकाग्र असावं आणि श्वास आणि उच्छ्वास यामध्ये एक प्रकारचा लय असावा. खरं सांगू का मंडळी, भगवंताने आपलं शरीर इतकं सुंदर सांगितलेलं आहे. या देहाचा उपयोग जर आपण आत्मसाक्षात्कारासाठी केला तर याच्यासारखं वाणगं साधन दुसरं कुठल्याही प्रकारचं नाही. आणि या देहाचा उपयोग जर आपण भोगासाठी केला तर याच्या इतकं वाईट साधन दुसरं कुठल्याही प्रकारचं नाही. आपल्या शरीराची रचनाच भगवंताने इतकी छान केलेली आहे की आपल्या शरीरामध्ये जी काही चक्र आहेत त्यामध्ये मूलाधार चक्र आहे. मांडी घालून बसत असताना किंवा आसन हे करत असताना, आसनावर बसलो असताना मांडीचा जो अंगठ्याचा जो भाग आहे तो आपल्या गुदद्वाराजवळ टोचला गेला असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण शांत चित्ताने आपल्या ज्या नाड्या आहेत या नाड्यांमध्ये एक प्रकारचं संतुलन असलं पाहिजे. इतका बारकाईने अभ्यास त्यांनी केला आहे. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुगटिते घडी संचरिपा सव्य तो तळी ठेविजे तेणे शिवणीमध्ये पिढीजे वरी बैसे तो सहजे वामचरणो. म्हणजे उजवा पाय कुठे असावा, डावा पाय कुठे असावा, पायाचा अंगठा कुठे असावा याचं बारकाईने वर्णन माऊलींनी सांगितलं आहे. खरं तर माऊली जे आहेत या ज्ञानराज माझे योगियांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. म्हणजे संत एकनाथांनी जेव्हा माऊलींचं वर्णन केलं आहे तेव्हा ज्ञानेश्वर माऊली ह्या योगीराज आहेत. एका तत्त्वज्ञानी माऊलींचं वर्णन करताना एक आत्मानुभवी योगी, भूतदयावादी संत आणि क्रांतिदार्शी तत्त्वज्ञ म्हणून माऊलींचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी माऊली हे योगी आहेत आणि म्हणून ज्ञानराज माझे योगी यांची माऊली 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन करताना त्यांनी इतकं बारकाईने केलेलं आहे की आपण मांडी घालून कसं बसावं, गुद मेंढा अंतवतो चारी अंगुळे निघतो तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडोनिया माझी अंगुळे एक निघे तेच टाचे चिनी उत्तर भागे नेहटिजे वरी अंगे पेलेली उचलेली का नेणीजे तैसे पृष्ठात उचलीजे गुल्फद्वय धरीजे तेणीची माने. खरं सांगू का, हे सांगण्याचा अधिकार किंवा या विषयाची मांडणी करण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे की ज्या व्यक्तीने हे सगळं अनुभवलेलं आहे, ज्या व्यक्तीला याची अनुभूती आहे. आणि मी तर वैयक्तिक माझ्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या तिन्हीमध्ये ज्ञानयोग अत्यंत अवघड आहे. त्याची अनुभूती आपल्याला येणं खूप अवघड आहे. परंतु कर्ममार्गाने आणि भक्तिमार्गाने जी माणसं गेलेली आहेत ना त्यांनाच कर्ममार्ग काय आहे किंवा भक्तिमार्ग काय आहे हे सांगण्याचा अधिकार आहे. मी सर्व श्रोत्यांची क्षमा मागून या ठिकाणी असं म्हणेल की आपण फारसं योगमार्गाने जात नाही आणि त्यामुळं अधिकारवाणीने सांगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. माऊलींनी जे वर्णन केले तेच वर्णन मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगतो आहे. मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पाशणीचा माथा स्वयंभूय अर्जुना हे जाणं मूळबंधाचे लक्षणं वज्रासन गौण नामयासी. मग हे जे आसन आहे याला आपण वज्रासन असं म्हणतात. वज्रासनामध्ये आपल्याला बसता आलं पाहिजे. आईसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथ आपानू आतुलेकडे ओहोट लागे. आणि या वज्रासनामध्ये ज्या वेळेला आपण बसतो ना त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जे काही वायू आहेत त्याच्यातला जो अपान वायू आहे तो आपोआप बाहेर पडतो आणि आपलं शरीर हे संथ आणि शांत होतं. कंठाला जालंधर, नाडीजवळ उडियान बंद आणि आधारचक्राजवळ मूळबंद अशा प्रकारची रचना ही आपल्या संपूर्ण शरीराची आहेत.
माऊलींनी फार सुंदर शब्द वापरलेत की आपले डोळे हे अर्धोन मिलीत असले पाहिजे. नासाग्रपीठ म्हणजे आपली दृष्टी ही नाकाच्या शेंड्यावर एकाग्र झाली पाहिजे. आणि हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपली जी कंठनाळ आहे ती आपल्या हनुवटीशी जोडली गेली पाहिजे. मग कंठनाळ आटे हनुवटी हडवते दाटे, ते गाडी होऊनी नेहळे वक्षस्थळी. मग आपली हनुवटी वक्षस्थळाजवळ जोडली गेली पाहिजे. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो ओरपे, तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमारा. आणि यालाच आपण जालंधर असं म्हणतो. आणि मग पुढे या तिन्ही मार्गाने ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला स्वादिष्टाना वीरशिले काठी, नाभिस्तना तळवटी, बंधू पडे किरीटी, ओडियाण तो. म्हणजे ओडियाण बंध म्हणजे काय किंवा जालंधर बंध म्हणजे काय किंवा मूळ बंध म्हणजे काय याचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी स्वतःच्या अनुभूतीतून केलेलं आहे. अर्थात या मार्गाने जाणं खूप अवघड आहे. पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आज मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेल की या मार्गाने आपण गेलात तर आपल्याला या पंथराज याचा परिचय होऊ शकेल आणि त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकेल. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. आत्मसंयम योग हा पुढे बराचसा असा भाग आहे, तो क्रमाक्रमाने आपण पुढे पाहणार आहोत. तेव्हा हे मी केलेले निरूपण आपल्याला नक्कीच आवडलं असेल. सर्वांनी आवडलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.